नमस्कार मित्रांनो, मी भाग्यवान दारोडा. माझं नाव होसी. परमेश्वराची कृपा आणि या संस्थेची मागितली ते दारूपासून मला अकरा गेलं. मित्रांनो, मी पारसी आहे. मी माझे परिचय तुम्हाला काय लोकांना मी कोणी माहित नसेल. मी पारसी आहे. असं म्हणतात की पारसी लोक निम्मे वेळे असतात. आता मी दारूपासून लांब राहू शकतो तो कोणी राहू शकतो. आता माझं नाव होसी. एका माणसाने मला काय वर्षपूर्वी म्हणलं, ओसी म्हणजे काय? मी म्हणलं ओसी म्हणजे ऑफिसर्स चॉईस. माझं नाव होसी आहे. होसी. सगळे लोक मला ओसी ओसी म्हणायचे. जसं जयप्रकाशला जेपी म्हणायचे ना, तसं मला ओसी ओसी म्हणायचे. आता या विषयावर मला बोलायचं झालं तर मी सांगतो की मी जेव्हा आलो, मी पुस्तकं बघितली. पहिल्या दिवशी मी विकत घेतली नाही, कारण पहिल्या दिवशी फोटो बनवतो. मी आलोय, माझे मित्र करतात. तो खूप दारू पितो आणि मी ऐकलं की तुम्ही लोकांची दारू बंद करतात, तर कशी बंद करतात हे शिकायला आलोय. नंतर मी माझ्या मित्राला घेऊन येईल. काहीतरी कारण पाहिजे होतं ना, मी काय निधीमध्ये आलो. कॉलेज हायस्कूलच्या पॅरिस हॉलमध्ये माझं स्वागत केलं होतं त्यावेळी. आणि माझ्या हातामध्ये पर्ची दिली होती की तुमच्या मित्राला हे पर्ची द्या, माहितीपत्र. त्याच्यात 20 प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर होय किंवा नाही मध्ये द्यायचं. आपल्याला कळलं की हा आजार झाला का नाही. पहिल्यांदा मी ऐकलं होतं की हा मद्यपास नावाचा एक आजार आहे. मला मराठी एक शब्द येत नव्हतं 1982 मध्ये. मी बॉम्बेवरनं ट्रान्सफर केलं गेलो 62 साली. 62 ते 82 हे 20 वर्षात मी मराठी शिकलो नाही. मला शिकायची आवश्यकता नाहीये. मला अंग्रेजीमध्ये माझं काम होतं. मी मॅनेजर आहे. माझा संबंध फक्त वर्क्स मॅनेजर किंवा डिरेक्टर बरोबर असतो. पण इथे आल्यानंतर माझं नंतर सगळे महाराष्ट्र यायला लागले आणि मराठी बोलायला काय कळायचंच नाही मला काय बोलतात ते जग मारून मराठी शिकलो मी. आता मी मराठीचं पंडित नाहीये, पण जे काय बोलतो ते तुम्हाला कळतं ना. म्हणजे योग्य शब्द योग्य वेळी वापरणं. माझ्या व्याकरणचं विचित्र होतं. मी सुरुवात केलं इतकं विचित्र होतं की प्रभाकर एन बाळासाहेब इतके हसले खाली पडले हसून. पण आज मित्रांनो, मी निरोप द्यायला मराठीमध्ये बोलतो लोकांशी, कारण नावं जे येतात ते सगळे महाराष्ट्रीयन. पुण्यामध्ये जास्त करून महाराष्ट्रीयन लोक आहे नाही का. आता साहित्य, मी दुसऱ्या मीटिंगला आलो तर मला सिद्धेश्वर म्हणला, आपला फाउंडर मेंबर, नंतर तो तुमचे मित्र मी पण बॉम्बेला गेलाय, आल्यावर मी केवळ एक पण असं शिकायला येतो मी ते कसं तुम्ही बंद करता. आणि दुसरी मीटिंगला सगळी पुस्तकची एक एक कॉपी मी विकत घेतली. का? दाखवायला कसं की माझ्याकडे पैसे आहेत. वाचलेली नव्हती, काय एकही पुस्तक वाचलेली नव्हती. पण मीटिंगला यायचो मी. काय यायचो मला कळायचं नाही. माझ्याकडे 4 कारण होते न येण्याचे. मी नाशिक होतो. हा आजार आहे पटत नव्हतं. मला मराठी माहित नव्हतं. आणि चौथी गोष्टी अनुभव. माझे अनुभव त्यांच्या काहीच नव्हतं. म्हणजे मी कधी पडलेलो नाही दारू पिऊन. मला काय कधी चोरी करायला लागली नाही. जे काय बोलत होते ते माझ्या आयुष्यात घडलेलंच नव्हतं. माझ्या काही गेलेलं नव्हतं असं मला वाटायचं. पण माझी मुलीची हास्य गेलं होतं, माझी बायकोचं सुख गेलं होतं, हे मला माहित नव्हतं त्यावेळी. पण दुसऱ्या दिवशी सगळी पुस्तकं विकत घेतली आणि घरी जाऊन ठेवली. पण मी वाचली नाही. एक पुस्तक मी उचलून वाचली, ए कमजोर एज. ए कमजोर एज मध्ये पूर्ण इतिहास आहे याचा. आणि त्याच्यामध्ये लिहिले की पहिले 100 माणसं क्लिव्हलंड, ओहायो, न्यूयॉर्क हे 3 शहरामध्ये 100 माणसं दारूपासून लांब राहायला लागली. आणि ते लोकांना वाटलं की येणारी पिढी करता आपण काय करतो ते लिहायला हवे. ते 1939 मध्ये बिल डब्ल्यूने ते आपली बिग बुक लिहायला सुरुवात केली. आजचे प्रतिबिंब हे चुकीचे शब्द आहे. डेली रिफ्लेक्शन म्हणजे आजचे सुविचार. बरेच रूपांचं चुकीचं झालेलं. मी मराठी मध्ये पंडित नाहीये, पण मला वाचतं पण येत नाही मराठी. पण ऐकून मला कळतं की जे रूपांचं केलेलं चुकीचं रूपांचं केलेलं. डेली रिफ्लेक्शन म्हणजे रोजचे सुविचार खरंच. आणि बरेचसे चुका मला कळलेले. ते काय वाक्य तर एकदम काढूनच टाकलेले. जसं आपण वाचतो तर मीटिंग मध्ये 5वं चॅप्टर हे कसं घडते वाचतो ना, त्याच्यात एक
सेंटेन्स आहे, जुने कल्पना चिकटून राहिल्यामुळे यशस्वी होऊ शकत नाही. इंग्लिशमध्ये आहे की इफ यू हँग ऑन टू रोड अँड येस द रिझल्ट इज नील अंटिल वी लेट गो ॲब्सोल्युटली. म्हणजे जोपर्यंत मी पूर्णपणे सन्नगती पत्करत नाही तोपर्यंत ते मिसिंग आहे. मराठीमध्ये त्याचं रूपांतर केलेलं नाहीये. आणि ऑडिट बॉक्समध्ये आता तू शेवटचे वाक्य ऍज गॉड कोड अँड वुड इफ ही वॉज शॉर्ट. परमेश्वराची इच्छा लिहिलं नाहीये, तो करू शकतो, आपल्याला मदत करू शकतो. त्याला शोधलं तर किती म्हणजे अर्थ एकदम बदलून जातो. परमेश्वराची इच्छा आहे, नाही तर आपण इथे आलोच नसतो. पण परमेश्वर कधी मदत करेल तेव्हा मी मदत मागेन. मित्रांनो, साहित्याचं महत्व किती जबरदस्त मी शब्दांनी नाही वर्णन करू शकत. तुम्हाला ते अनुभवायला लागतं. माझं स्पॉन्सर, मी स्पॉन्सर 4 वर्ष घेतलं नव्हतं, कारण बॉम्बेचे बरेच लोक यायचे, जुने लोक, आणि ते लोक सांगायचे की 12 पायऱ्या अचानक आणायला सुरुवात करा, बिग बुक वाचा. एकही माझ्यापेक्षा हुशार मला दिसला नाही. किती पराकोटीचा गर्व असेल विचार करा. जुने माणसं बॉम्बेवरनं यायचे इथे 82, 83, 84 मध्ये. आणि मी मला स्पॉन्सरमध्ये माझा मार्ग दाखवणार आहे ना, एकही माणूस मला दिसला नाही. पण एक माणूस आला 4 वर्ष. त्याच्या आधी 4 वर्ष 2 महिने झालं, त्यांनी माझी बायकोने एक दिवस मला म्हणजे थोडी बिस्की भरून आणून घातली नाही सोडली. मला प्रचंड राग आला होता. म्हणजे काय रे, तू जगते ना, लोक मला भेटायला येतात, माझी सगळं विचारायला येतात, तुला आवडत नाही, तुला पाहिजे की मी परत प्यावं आणि घराच्या ताबा तुझ्या हातात पाहिजे नाही का. ती म्हणली नाही अशी तू विसरतोस की मीच तुला या संस्थेचा निरोप दिलेला आहे, पण तू पीत होता तेव्हा तुझी वागणूक खूप चांगली होती. मला अजून राग आला. काय वाईट आहे का, वेगळी आहे तू. मित्रांनो, काही महिन्यानंतर एक ग्रस्त आला बॉम्बेवरनं. तो कोकण मॅनेजर होता बँकमध्ये. त्याच्या चेहऱ्यावर झोनक मला खूप आवडली. तुझी बरी पद्धत, सुंदर माणूस. मीटिंग संपल्यानंतर मी विचारलं माझा स्पॉन्सर असेल, तर मी इथे 2.5 महिन्यासाठी आलोय कोर्स करता, आपण बोलू, काय असेल तर तू फोन कर मला, नाहीतर मी फोन करेन तुला. दुसऱ्या दिवशी मी घरी घेऊन गेलो त्याला. तो राजाचा बँकच्या क्वार्टर्समध्ये कोरेगाव पाथला. तिकडनं मी घरी घेऊन गेलो, कारण मला माहिती होतं बायको नसणार. आणि तक्रार केली की बायको मला प्यायला सांगते. हा, तर माझ्याकडे बघितल्याने म्हणलं तुझी बायको थोडी मला असणारच. कुठली बाय त्याच्या नवऱ्याला 4 वर्षानंतर प्यायला टाकेल. तेव्हा त्यांनी मला विचारलं की कुठली पायरीपर्यंत आलंय. मी म्हणलं कसली पायरी माझ्याकडचं नाहीये. हो का, कारण मी वाचलं होतं एक आमचं फेजमध्ये की पहिले 100 माणसांनी मनात आलं की आपण काहीतरी लिहायला हवे. ते कसले माणसं होती, कोणाची बायको गेली होती, कोणाची नोकरी गेली होती, कोणाचं घर गेलं होतं, कोण रस्त्यावर आले होते. अशा लोकांच्या अनुभवातनं हे 12 पायऱ्या निर्माण झाल्या असं माझं भ्रम होता. ओके, तर माझ्याकरता हे 12 पायऱ्या नाहीये, माझं काहीच केलेलं नाही. तर मी स्पॉन्सरने सांगेल असेल. तेव्हा तो म्हणलं की मी तुला काही प्रश्न विचारू का, तू प्रमाणे उत्तर देशील का. हो. पहिला प्रश्न त्यांनी विचारला की तू 10 लोकांमध्ये बसलेल्या एकाने तू टीका केली, तर त्याला तू माफ करू शकतो. तू मला वेळ आहे का, सूट सकट बदला घेईल. दुसरा प्रश्न विचारला की तुला एक संधी मिळाली, थोडं खोटं बोलून 10,000 रुपये कमवायचे, तर तू संधीचा वापर करेल का. मी मला हा संबंध जग सारा चोर आहे, तर थोडं खोटं बोलून 10,000 रुपये कमवणार असेल तुम्ही बोलेल. तिसरा प्रश्न, एक सुंदर तरुण बाय जाते, तुझ्या मनात काय विचारेल. त्याच्याकडे बघितलं आणि हसलो, जसं तुम्ही लोक हसतात. आणि चौथा प्रश्न माझ्या जीवनाचं वळण देणारा प्रश्न होता. तिने विचारलं तुझ्या मनात शांती आहे का. त्या प्रश्नाचे पण उत्तर खरं दिलं मी, नाही. तिने कसं होणार, कसं तुझ्या मनात शांती येणार. तुझं गर्व तुझं अविष्य चालत आणि तुला माहित पण नाहीये, कारण तुझ्यामध्ये प्रामाणिकपणा नाहीये. पायऱ्या का महत्वाच्या आहे, पुस्तक मध्ये काय लिहिले गेले, सगळी पुस्तक जे लिहिलेले त्याच्यात काहीतरी कारण असावा. विचार कर आणि पुस्तक वाचू नको, त्याचा अभ्यास कर मला म्हणले. आता बिग बुक मी 19 वेळा वाचलेले त्या 37 वर्षामध्ये. 19 वेळा नुसतं वाचले नाही, त्याचा अभ्यास केलाय. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे मित्रांनो. बरेच लोक मला खीव येते, काय लोक
रुबाबात सांगतात की मी 23 वर्ष दारूपासून लांब राहिलेलो आहे आणि एकही पायरी घेतली नाहीये. म्हणजे मोठं काम केलेलं आहे पण त्याच्या मनात शांती नाहीये. हे त्याला माहित पण नाही की त्याच्यात शांती नाहीये. मित्रांनो, साहित्याचं महत्व एवढंच आहे की त्याच्यात जे काही लिहिलेलं आहे ते आपण आत्मसात करू शकतो. आत्मसात केलं नाही तो वाचून काही उपयोग होणार नाही. लिव्हिंग सोबर मध्ये किती स्टोरीज आहेत, किती गोष्ट लोकांचे अनुभव लिहिलेले आहे. केम टू बिलीव्ह मध्ये जे लोक नास्तिक होते परत मानायला लागले का, वाचण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो. रोजचे प्रतिबिंब नाही आहे, रोजचे सुविचार. त्याच्यामध्ये रोज एक नवीन सुविचार आहे मित्रांनो. रोज वाचायचं ते. विचार करा, 37 वर्ष मी रोज वाचतोय का, कारण तो दिवस चांगला जावं. कारण माझा गर्व खूप ताकदवान आहे. कधी पण डोकं वर करतो मित्रांनो. गर्व माझा शत्रू आहे, आपला सर्वांचे शत्रू आहे. परत दारूपर्यंत येऊ शकतो. 12 पायऱ्या अचानक आणल्यावर गर्वाची तीव्रता कमी होते निश्चितपणे. मी जेव्हा मला स्पॉन्सरने सांगितलं तुझं आयुष्य तुझं गर्व चालवतो तो प्रश्न मी विचारला की गर्व कसं कमी करायचं. तेव्हा तो म्हणला की गर्वाच्या विरुद्ध काय, ते ऐकलं होतं मी. 4 वर्ष मिटिंग केली होती. ते नम्रता गर्वाच्या विरुद्ध आहे नाही का. नम्रता, हो नम्रता आण की. मग तेव्हा दुसरा प्रश्न मी विचार, नम्रता कशी आणायची. तर तो म्हणला की कागद घे आणि त्याच्यावर घ्यायला सुरुवात कर जे तुझ्याकडे आता आहे. आणि ते गेलं तर किती वाईट वाटेल. सर्वात प्रथम लिह तुझे 2 डोळे जे आपण सहजपणे घेतो. सगळ्यांकडे 2 डोळे आहेत. मी सांगितलं ते की सगळं मी कशाला लिहायचं. सगळ्यांकडे 2 डोळे, 2 हात, 2 पाय, एक घर, झोपायला पलंग सगळ्यांकडे आहे. मी सगळ्यांचं नाही म्हणत, मी तुझं म्हणतो. तू लिह सगळं जे काय आहे तुझ्याकडे. बायको, पोरं, आई, वडील जे काय आहे ते लिह सगळं लिह. 2 पानं झाले मी लिहून आणि मग त्याला दिलं. त्यांनी मला विचारलं की हे सगळं तुझ्याकडे आहे, कधी तू आभार मानलेस का परमेश्वराचे. मी म्हणलो नाही, कारण सगळ्याकडे आहे. मी म्हणलं एक गेलं तर किती वाईट वाटेल तुला. ते आभार मानायला हवं. कृतज्ञता नाही आहे तुझ्यामध्ये. कृतज्ञता नसेल तर नम्रता कुठून येणार. कारण नम्रता कृतज्ञताची बहीण आहे. ते चालत येते. इफ यू टेक एनिथिंग फॉर ग्रांटेड यू हॅड इट. इंग्लिश समजतं ना बरेच लोकांना. टेकिंग फॉर ग्रांटेड सहजपणे घेणं माझा हक्क आहे. मी हक्क नेहमी आठवतो. माझं कर्तव्य कधी आठवायचं नाही. कर्तव्य आठवलं तर मित्रांनो नम्रताची सुरुवात होते. नवरा म्हणजे माझं कर्तव्य काय, बाप म्हणजे माझं कर्तव्य काय, मुलगा म्हणजे माझं कर्तव्य काय. हे कर्तव्याकडे लक्ष द्या. हक विसरून जावा. आपण हक्काच्या लायक नाही आहोत. आपण दारू पिऊन किती राडे केले, किती लोकांना दुखवलेले. हक कशाला. हे बालिशपणा नाही तर काय. चेस छानी तर चेस करू शकतात ना. तर मित्रांनो बिग बुक मध्ये 12 पायऱ्या म्हणजे नवीन जीवन मार्ग दिलेला आहे. आणि पायऱ्या समजायचं असेल तर वेगळी पुस्तक आहे. 12 पायऱ्या दारू रूढी वाचा, अभ्यास करा. मित्रांनो मला समजत होतं की दारू बंद झाली म्हणजे मी सुधारलो. एकमेव वाईट गोष्टी माझ्यामध्ये होती ते बंद झाली. भांडण बंद झाली बायको बरोबर. म्हणजे मी सुधारलो की नाही, अजिबात नाही. याची सुरुवात झाली. दारू बंद झाली नसती तो सुधारणा शून्य. आणि बंद केल्यानंतर प्रयत्न केले नाही तर परिणाम शून्य. अचानक आणणं जे काही लिहिलेलं आहे आपलं प्रत्येक पुस्तकामध्ये. पास इट ऑन वाचा. इंग्लिशमध्ये ते मराठी रूपांतर केले नाही ना. पास इट ऑन नाही, फक्त लिव्हिंग सोबर केम टू बिलीव्ह रूपांतर केलंय. केम टू बिलीव्ह केले नाही. लिव्हिंग सोबत केलेलं मला माहिती आहे. आपले सुविचार पण केलेले आहे. ते जे काही मराठीमध्ये पुस्तकं आहे मित्रांनो ते लवकर विकत घ्या. पैसे नसेल तर साठवा पैसे आणि लवकर विकत घ्या. कारण तुमचा आयुष्याचा प्रश्न आहे. सुंदर आयुष्य जगायचं असेल तर आपल्या संस्थेमध्ये जे काही सूचना दिली गेली ते अचानक आणली तर खरी शांती मिळायला. हे मी माझा अनुभव सांगतो. 37 वर्षाचा स्वतःचे अनुभव. माझ्यामध्ये माझा गर्व मेला असं नाहीये. गर्व खूप कमी झालेला
असं मला वाटतं. सुधारणा झाली की नाही मला माहित नाही. माझी बायको तुम्हाला सांगेल जास्त करून. बायको मला चांगलं देखील. मित्रांनो, साहित्याचं महत्व एकतर विकत घ्यायचं आणि सुरुवात करायची, अभ्यास करायची. नुसतं वाचून चालणार नाही. गोष्टची पुस्तक असून आपण कसं वाचतो तसं वाचलं तर काही उपयोग होणार नाही. कारण प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. आता बिग बुक 1939 मध्ये लिहिली गेली. 46 भाषांमध्ये त्याचं हे केलेलं आहे. आणि जगभर हे पुस्तक एकही शब्द बदल केलेला नाहीये. एकही शब्द नाही. काहीतरी असेल त्याच्यामध्ये. मित्र, मला असं वाटतं की परमेश्वरनी बिल कडनं हे पुस्तक लिहिलेली आहे. परमेश्वराचं अस्तित्व इथे दिसतंय मला. कोणी ते टाइमपास करायला आलाय का? हात वर करा. इथे आपण का आलेलं आहे? काय आपल्याला परत द्यायचं नाहीये. मी काय इथे आलेलो आहे? भाषण द्यायला आलो नाहीये. माझा अनुभव तुमच्याशी शेअर करायला आलेला आहे. कारण साहित्याचा मला खूप खूप फायदा झालाय. आणि जे दुसरी मीटिंगला जे पुस्तकं घेतली ते मी अभ्यास करायला लागलो. माझं स्पॉन्सर म्हणलं तर बिग बुक असं अभ्यास करते तुझं भविष्य त्याच्यावर अवलंबून आहे असं समज आणि अभ्यास करू. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे बिग बुक मध्ये. मी चेष्टानीच नाही सांगत, हे मी अनुभवलेलं म्हणून सांगतोय. प्रत्येक शब्द महत्वाचा आहे. त्याच्या आचरणात करा मित्रांनो. व्यक्तिमत्व बदलतं, विचारसरणी, दृष्टिकोन सगळं बदलतं मित्रांनो. सुधारतो मी झाले. मला तर बदल शब्द आवडत नाही मराठीमध्ये आणि इंग्लिशमध्ये चेंज. बदल वाईट झाला होता माझ्यामध्ये म्हणून 4 वर्षानंतर बायको प्यायला सांगितलं. मला सुधारणा पाहिजे होती. सुधारणा मला वाटत होतं की सुधारलो. मी दारू बंद केली, मोठी मारलं. पण सुधारणा कधी सुरू होते तेव्हा मी गप्प बसतो. मी माझं नाक सगळीकडे टाकायचं बंद करतो. माझं शरीरावर जास्त काळजी घेतो. शरीर आणि मन. आता माझं वय 80 सुरुवात झाली. मी म्हातारपणाची वाट बघतोय. आश्चर्य आहे ना. ए मध्ये असं घडतं मित्रांनो. 12/12 वाचलं तर प्रत्येक पायऱ्याच्या पूर्ण स्पष्टीकरण दिलेलं आहे. पूर्ण कसं घ्यायचं ते सुद्धा लिहिलेलं आहे. बरेच लोक पहिली अर्धी पायरी घेतल्यात आणि म्हणतात मी घेतली पायरी. पहिली पायरी 100% याची असते. पहिली पायरीचे 2 भाग आहे. मी मान्य केलं की मी दारूपुढे हतबल आणि माझं जीवन अस्तव्यस्त आहे. हे लोक विसरतात. जीवन अस्तव्यस्त अजून आहे. अजून मी ठीक विचार करू शकत नाही. हे का? माझे व्यक्तिमत्व तसं आहे. त्याच्यामध्ये आमूलाग्र सुधारणा व्हायला पाहिजे. म्हणून तो 4थी पायरीमध्ये भूतकाळचे आध्यात्मिक आढावा काटेकोरपणे आणि निर्भयपणे मला घ्यायचंय. 4थी पायरीमध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे. रूपांतर करताना गुणदोष लिहिलेले आहे. आपल्याकडे गुण कुठं होतं? आध्यात्मिक आव्हानिक झाली होती तो गुण कुठं येणार? ते पण रूपांतर चुकीचं आहे. गुणदोष. इथं खरं रूपांतर असायला पाहिजे भूतकाळचा आध्यात्मिक आढावा. मला फक्त मराठी बोलता येतं, वाचता नाही येतं. मी ऐकून शिकलो की बऱ्याच चुका झाल्या रूपांतर करताना. तर बाकीच्या पुस्तकामध्ये किती चुका असेल मला माहित नाही. मी वाचू शकत नाही आणि कोणी लिव्हिंग सोबत मराठीमध्ये माझ्या समोर वाचले नाहीये तर मी नाही सांगू शकत की रूपांतर बरोबर झालं की नाही. पण मी मराठी पंडित नाहीये, पण इथे शिकलेलो ना, तुमच्याकडनंच शिकलेलं आहे मराठी. मित्रांनो, इंग्लिशमध्ये जे काय सार आहे ते सार मराठीमध्ये आलं की नाही माहित. कारण सॉर्ट SOUGHT सॉर्ट शोधणं हे लोक जास्त वापरत नाही आजकाल. परमेश्वराला शोधायला लागतं. परमेश्वर आपल्यामध्ये आहे. आता तुम्ही बिग बुक वाचलं तर बिटवीन द लाईन्स म्हणजे त्याचा अर्थ तुम्हाला कळेल की परमेश्वरनी तुम्हाला इथे मला आणि सगळ्यांना इथे का आणलेलं आहे. काहीतरी चांगून पण परमेश्वराने आपल्या सर्वांमध्ये बघितलेलं आहे. तो वाचवायचा प्रयत्न परमेश्वर करतो. म्हणून आपण इथे आहोत. इथे आपण आलोच नसतो. किती लोक मरतात. निरोप घेऊन सुद्धा येत नाही. मी म्हटले गेले लोक येतात आणि येत राहतात. आणि नुसतं खुशी गरम करण्यासाठी आले तर काय उपयोग नाही. जे काय ऐकतात ते तुम्ही आचरणात आणतात का? मी तर 4 वर्ष आचरणात आणले नव्हतं. रुबाब सगळीकडे 4 वर्ष. 3 वर्षानंतर आपलं इंडिया ग्रुप सुरू झालं. तुम्ही खजिनदार झालो. 11 वर्ष खजिनदार होतो इंडिया ग्रुपचा. जबरदस्ती मी मोहन पीला खजिनदार बनवलं.
एक कबड मी घेतलेली आहे, बँक अकाउंट मी उघडलेले आहे मी जेव्हा खजिनदार होतो तेव्हा. पण हा सगळं रुबाब तर बंद करायचा रुबाब हो. परमेश्वरने आपल्याला निवडलंय, काहीतरी चांगुलपण आपल्यामध्ये आहे ते वाढवा ना. नम्रता पाहिजे त्याच्याकरता, मीपणाचा बन व्हायला पाहिजे. खूप झालं हो, खूप लोकांना त्रास दिला, पिऊन न पिऊन काय उपयोग काय, मनशांती येणार का? कारण साहित्यामध्ये सगळे जे काय लिहिलंय ते अचानक आल्याचं कळतं की आत्ताचे जीवन मला बरोबर नाहीये. आत्ताच्या जीवनामध्ये सुधारणा व्हायलाच पाहिजे. माझे विचार करायची पद्धत, माझे दृष्टिकोन सगळं मला सुधारायचंय. मित्रांनो, मी लोकांशी जास्त बोलत नाही. जे लोक विचारतात त्याचे तेवढंच उत्तर मी देतो, जास्त बोलत नाही. आणि न बोललेलं बरं ना. एक दिवस एकदा बोललं तर शब्द केला तर गोळीसारखं, पिस्तूलमधलं गोळीसारखं शब्द, तर परत ते शब्द घेऊ शकत नाही आपण. तो विचार करून शब्द वापरा असं माझं स्पॉन्सर नेहमी म्हणायचं. मला असं पण म्हणलं की जे वागणूक तुला पाहिजे तर तू दुसऱ्याला देतो का? जे वागणूक तुला पाहिजे ते दुसऱ्याला द्यायला सुरुवात कर. आणि प्रत्येक गोष्टी बोलायच्या आधी, करायच्या आधी तुझा हेतू काय तपासून बघ. नाटकी असेल, स्वार्थी असेल, अप्रामाणिक असेल तू करू नको, ते बोलू नको. जरा हट ना, बाजूला हट ना. तू परमेश्वर तुझ्यामध्ये काम करू दे. सगळीकडे तू तुझं चालायचं बघतोय, काय बघ त्याचं. तुला शरीर व्यवस्थित तू ठेव, तुझं मन व्यवस्थित राहील. मला पोट पाहिजे कारण 80 वर्षाचं असं चालायला पाहिजे, चिरूट घेऊन. किती एकदम प्रॉस्परस दिसतो माणूस नाही का? श्रीकांत बघू किती मस्त दिसतोय. पण माझं पोट येतच नाही कारण मी खूप कमी खातो आणि जास्त पाणी पितो. आणि आता जे ताकद, शारीरिक ताकद आहे ते वय वर्ष 35-40ला नव्हती. कारण त्यावेळी 50 सिगरेट ओढायचो आणि एक खंबा लागायचा रोज. मित्रांनो, आता वेळ संपलेली आहे, मी इथेच थांबतो. काय प्रश्न असेल तर विचारा आणि तुला उठायला लागेल.